एक असते सासू दिवसभर बिचारी राबराब राबराब काम करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि सून तिच्या माथी बसून खाते. दुसरी सासू असते का इतचा ग्लास तिथेही करत नाही. सून बिचारी दिवसभर काम करते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. अशा 2 प्रकारच्या सासू असते. तर जिथं सासू काम करते तिथं सून म्हणते का मला मी माझ्या घरी काही केलंच नाही म्हणते कधी, तर मी इथं कशी काय करणार आहे. लग्नाला 5 वर्षही होऊन जाते, 6 वर्षही होऊन जाते, तरी ते काही शिकत नाही. तिला पोळी येत नाही, भाजी येत नाही, काहीच येत नाही. नंतर तिचा नवराही त्याच्यात स्वयंपाक करू लागते तिला. जर तिला नाही सासू नसली घरी तर मग नवरा स्वयंपाक करते. तर पोरींना मायेच्या घरी काही केलं नाही म्हणून सासूच्या इथं काही करायचं नाही, स्वयंपाक नाही करायचा, काही नाही करायचं. मग होते लेकरू. मग लेकरू झाल्यानंतर आपल्यालाच काही येत नाही तर आपण लेकराला काय शिकवणार आहे, पोरीला काय शिकवणार आहे पोरगी जर झाली तर. पोरगंही झालं तर पोराला काय शिकवणार आहे आपण. शिकवता तर आलं पाहिजे आपल्याला, काही येत असेल तर. मग सासूनं स्वयंपाक नाही केला, सासू घरी नसली तर मग करते नवरा स्वयंपाक. मग नवरा स्वयंपाक करते तरी हे बाई काही शिकत नाही. इले असते सगळ्यात जास्त रुची नोकरीत. मी फक्त नोकरी करेन. अरे पोरींनो, नोकरी करून सुद्धा पोरी घर सांभाळते, लेकरं सांभाळते, सगळ्या गोष्टी सांभाळते. पण नाही, या पोरीला नुसतं असते नोकरीत रुची, मी घरचं काही काम करणार नाही. ते नशीबवान आहात तुम्ही का हातात तुम्हाला चहा भेटते सासूच्या इकडून. किती चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही थोडीशी सासूला मदत करा. अशा सासूला 2 गोष्टी शिका, 2 गोष्टीची मदत करा. काही सासू काम करेन, काही तुम्ही काम करा. इतकी चांगली सासू भेटल्यानंतर तुम्ही थोडीशी तरी तिची जाण ठेवा पोरींनो. जिथं सासू काहीच काम करत नाही बिचारी, सूनच दिवसभर राब-राब, राब-राब राबते. तिची काहीच किंमत नसते सुनेची. काही तिचं नाव कुठं निघत नाही का आमची सून चांगली आहे का नाही म्हणून. पण तुम्हाला एवढी चांगली सासू भेटली आहे तर तुम्ही काही नाव तर काढा. कमीत कमी तिच्याकडून शिका 2 गोष्टी. पुढे जाऊन आपण आपल्या लेकराईला शिकू शकलो पाहिजे. असं तर काही शिका तिच्याकडून. बरं स्वयंपाक तर शिकतच नाही ती पोरगी. मला येत नाही, येत नाही करू करू. पण लेकरू झाल्यानंतरही तिचा मोठा प्रश्न असते की अरे मी कशी सांभाळू, मी कशी करू, मी करू शकून का नाही. आई झाल्यानंतर हे आपोआप सगळ्या गोष्टी आपल्याला येत असते. कोणाला काही शिकवायची गरज पडत नाही आपल्याला. आई झाल्यावर आपोआप आपल्याला सगळं समजते. काय करायचं, काय नाही करायचं. त्यामुळे पोरींनो, आपल्याला जर सासू चांगली भेटली, घर चांगलं भेटलं आहे तर व्यवस्थित सगळं जुळवून ठेवा. जिथं काहीच सुनेला किंमत नाही कोणत्या गोष्टीची, तिथं बिचाऱ्या सुनील विचारा 2 गोष्टी कसं काय असते. तर तुम्हाला सगळं जर चांगलं भेटत असेल, सपोर्ट असेल, तर तुम्ही 2 गोष्टी सासूकडून शिका. तुम्ही जरा सपोर्ट करा घरचेले, सासूले. निरा त्याच्या माथी बसून खाऊ नका. शिका जरा त्याच्याकडून काहीतरी.